आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार असतात. अनेक सुख-दुःख येत असतात. मग ते जे आपले प्रॉब्लेम्स असतात, त्या प्रॉब्लेम्सना कमी करण्यासाठी म्हणा, आपण देवासमोर उभं राहून देवाला नमस करतो, की "हे देवा, हे संकट माझ्यावर आलेलं आहे किंवा काही अडथळे आलेले आहेत, तर ते व्यवस्थितपणे पार पडले पाहिजे आणि मग मी तुला 1.25 किलो पेढे म्हणा किंवा मिठाई देईन किंवा नारळाचं तोरण, 11 नारळाचं तोरण, 21 नारळाचं तोरण असं बोललं जातं. परंतु मला हे म्हणायचं आहे, की खरंच देव तुमचं ऐकतो का? म्हणजे असं आहे, की तुम्ही देवाला नमस केला आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, असं आहे का? तर तसं नाही. ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होण्यासाठी तुम्हालाही तेवढेच प्रयत्न करणं गरजेचं असतं. आता हेच पहा ना, जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखलं, तर एक ना एक दिवस आपले प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होऊ शकतात. मग त्यासाठी देवाला नमस करण्याची काय गरज आहे? तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये मागे न पडता कंटिन्युअस जे ध्येय आपल्याला साध्य करायचं असतं, त्या मार्गाने आपल्याला जायला हवं. मी असं म्हणणार नाही, की देव जगात नाही आहे. देव आहे म्हणजे ती एक दैवी शक्ती नक्कीच आहे आणि त्या दैवी शक्तीला आपण नेहमीच नमस्कार केला पाहिजे. परंतु देवाला नमस करणं हे थोडंसं वेगळं वाटतं. म्हणजे असं की नवस केल्यामुळेच तुमच्या आयुष्यातली दुःख कमी होणार किंवा तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असं काही नसतं. तेव्हा आपल्यासमोर जे काही संकट असेल तर त्या संकटांना धीराने सामोरं जा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि आपले प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करावे. तर असं जर झालं ना, तर देवापुढे नमस करण्याची काहीही गरज नसते.